मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 चा दिवस 5 वाजले होते। कार्तिक खंडाळे याची शाळा सुटली आणि तो घरी आला। आपले दप्तर ठेवून तो आईला म्हणाला, आई मी खेळायला जातो। अरे आत्ताच शाळेतून आलास ना, जरा हातपाय तरी धु। आईने असे म्हटले तरी तिच्याकडे दुर्लक्ष करत तो खेळण्यासाठी बाहेर पडला। कार्तिक हा 10 वर्षाचा मुलगा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असणाऱ्या अरण या गावात राहतो। मे महिन्याची सुट्टी संपून जून मध्ये शाळा सुरू झाली होती। नव्या वर्गाचा नवा अभ्यास सुरू झाला होता, पण शाळेतून घरी आल्यानंतर खेळायला जाण्याची सवय काही त्याची मोडली नव्हती। तो शाळेतून आल्याबरोबर घरातून बाहेर पडला होता। थोड्या वेळात येईल परत अशी त्याची आईने मनाची समजूत घातली होती आणि ती आपल्या कामात मग्न झाली। इतर वेळी तो 2-3 तासांनी अर्थातच अंधार व्हायच्या आत घरी यायचा, पण आता अंधार पडून खूप वेळ झाला तरी घरी परतला नाही। आपला मुलगा अजून परतला नाही असे म्हणत आईने कार्तिकच्या वडिलांना त्यांना जरा हाक मारून बघा असे सांगितले, पण त्यांनी मारलेले हाक काही त्याच्या कानापर्यंत गेली नाही आणि त्यांनी ओ सुद्धा म्हटले नाही। आपला मुलगा कुठेतरी दूर खेळायला गेला का असे म्हणत त्याचे आई वडील दोघेही त्याचा शोध घेऊ लागले। ज्या ठिकाणी तो जायची शक्यता आहे तेथे त्यांनी जाऊन पाहिले, पण तो दिसून येत नव्हता। आई वडिलांच्या जीवाची आता घालमेल होऊ लागली होती। कुठे गेलं आपलं पोरग? एव्हाना तर ते घरी परत येते, पण आज कसा का आला नाही? रात्र झाली तरी त्याला भूक लागल्यावर आपसूक घरी येईल असे वाटून घरी परतलेल्या आई वडिलांचे डोळे मात्र दरवाजाकडेच होते, पण तो काही घरी येण्याचे चिन्ह दिसेनास। रात्रभर ते जागेच राहिले। सगळीकडे त्यांनी कार्तिक मिळाला तर लगेच कळवा अशी सांगितल्याने ते जागेच राहिले। रात्र संपून आता फटफटू लागली होती। कार्तिकचे आई वडील घरचे काम तसे ठेवून त्याला पुन्हा शोधू लागले, तरीही तो सापडला नाही। अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात जायचे ठरवले। टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कार्तिकचे वडील बळीराम खंडाळे हे गेले आणि त्यांनी आमचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर खेळण्यासाठी बाहेर गेला, तो परतलाच नाही असे सांगितले। पोलिसांनी सर्व घटनाक्रम पुन्हा ऐकून घेऊन मुलाचे वर्णन लिहून घेतले, त्याचा फोटोही मागून घेतला। कार्तिक बळीराम खंडाळे वय वर्ष 10 याची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती। आता कार्तिकचे आई वडील आणि नातेवाईकांबरोबर पोलीसही कार्तिकचा शोध घेऊ लागले, तरीही कार्तिक काही मिळत नव्हता। दिवसामागून दिवस जात होते। कार्तिक बेपत्ता होऊन 5 दिवस झाले होते आणि त्या दिवशी सकाळी गावातील एक शेतकरी शेतात जात असताना त्यांना मोंड निमते तुळशी रस्त्यावर असलेल्या जाधववाडी हद्दीत कोरड्या कालव्यात एका मुलाचा मृतदेह दिसून आला। त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली। पोलीस पाटलांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता तो मृतदेह गावातील कार्तिक खंडाळे याचा असल्याचे दिसून आले। या घटनेची माहिती आधी खंडाळे कुटुंबाला आणि नंतर टेंभुर्णी पोलिसांना देण्यात आली। कार्तिकचे आई वडील धावतच घटनास्थळी आले। आपल्या मुलाची ती अवस्था पाहून ते रडू लागले। कार्तिकचा मृतदेह कालव्यात सापडल्याचे कळताच गावातील लोक घटनास्थळी गर्दी करू लागले। पोलिसांचे आगमन होताच गर्दीने पोलिसांना वाट दिली। दरम्यान पोलीस निरीक्षक पोलीस पथकासह दाखल झाले। पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कर पार पाडले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला। डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात कार्तिकचा मृत्यू चाकूचा वार आणि गळा आवळून झाल्याचे नमूद केले। यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। 10 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता। तो कोणी आणि का केला याचा शोध घेण्याचे काम पोलिसांचे होते। त्यांनी सर्वप्रथम कार्तिकच्या आई वडिलांकडे चौकशी केली। त्यांचे गावात कोणाबरोबर भांडण होते का, काय आर्थिक वाद अथवा इतर काही याबाबत सखोल चौकशी करण्यात आली, पण त्यांनी आमचे कुणासोबत वाद अथवा दुश्मनी नसल्याचे सांगितल्याने पोलिसांसमोर हे प्रकरण आव्हान म्हणून उभे राहिले। आता पोलिसांनी गावात खबरे सोडले तरी काही माहिती हाती लागत नव्हती। तांत्रिक कौशल्य वापरण्याचे ठरवले। त्यानंतर गावातील CCTV कॅमेरे तपासले असता एका कॅमेऱ्यात एक जण दुचाकी गाडीवरून कार्तिक याला घेऊन जात असल्याचे दिसून आले। पोलिसांनी ते फुटेज घेऊन पोलीस ठाण्यात आणले। कार्तिकच्या आई वडिलांना बोलावून त्या फुटेज मधील कार्तिकला दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का असे विचारले असता हा आमच्या घराजवळ राहतो आणि त्याचे नाव संदेश खंडाळे असल्याने त्यांनी सांगितले। पोलिसांना तपासाचा धागा सापडला। त्यांनी त्वरित संदेश यास ताब्यात घेतले। पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की कार्तिकच्या आई वडिलांशी घर बांधण्याच्या कारणावरून काही वर्षांपूर्वी भांडण झाले होते। त्या कारणावरून कार्तिकचा खून केला। त्याआधी त्याला खाऊ देण्याचे आमिष दाखवून अपहरण केल्याचे संदेश खंडाळे याने पोलिसांना सांगितले। याविषयीची माहिती गावात समजली व गावकऱ्यांनी वेगळेच पवित्र घेतला। संदेशने दिलेला जबाब खोटा असून पोलीस खऱ्या आरोपीला अभय देत आहेत असे गावकरी म्हणू लागले। या खून प्रकरणात गावातील भोंदू बाबा याचा हात असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली। पोलिसांनी तपास करून खऱ्या आरोपीला अटक करावी यासाठी गावकऱ्यांनी टेंभुर्णी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले।
पोलीस खऱ्या आरोपीला अटक करत नाही अशी तक्रार माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे करण्यात आली। आमदार अभिजित पाटील यांनी कार्तिकच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांचे सांत्वन केले। त्यावेळी गावकऱ्यांनी काही पोलीस भोंदूबाबाच्या आश्रमात जाऊन त्याला नमस्कार करतात। मग खरा आरोपी कसा सापडणार? आपण या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना योग्य तपास करावा अशी सूचना करावी असे गावकऱ्यांनी आमदार अभिजित पाटील यांना साकडे घातले। आमदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांना योग्य तपास व्हावा असे मोबाईलवरून सांगितले। या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे तपासाला वेग आला। पोलिसांनी अरण गावातील भोंदूबाबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। त्याची कसून चौकशी केली, मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही। त्यामुळे न्यायालयाने जामिनावर भोंदूबाबाची सुटका केली। कार्तिक खून प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला। आरोपी संदेशी पुन्हा चौकशी केली तेव्हा त्याने सचिन खंडाळे याच्या मदतीने खून केल्याचे सांगितले। यामुळे पोलिसांनी सचिन यास ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने आम्ही दोघांनी कार्तिकचा खून केल्याची कबुली दिली। कबुली देता त्या दोघांना न्यायालयात उभे करून त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी घेतली आणि पोलीस कोठडीत त्याच्याकडे चौकशी केली असता एक धक्कादायक सत्य समोर आले। सचिन खंडाळे यांनी सांगितले की गावातील एका महिलेशी माझे प्रेम संबंध होते। एके दिवशी सचिन आणि ती महिला शरीर संबंध करत असताना अचानक तिथे कार्तिक आला। त्यांना नको त्या अवस्थेत पाहून तो म्हणाला, तुम्ही दोघे काय करताय हे मी घरी सांगणार। यावरून सचिन घाबरला। ही घटना घरी सांगितली तर दोघांची बदनामी होणार, म्हणून त्याने कार्तिकचे अपहरण करून खून करायचा असे ठरवले। त्याने संदेश याला कार्तिकला खाऊचे आमिष दाखवून घेऊन ये असे सांगितले। त्यानुसार संदेश कार्तिकला घेऊन आला। त्याला निर्मनुष्य ठिकाणी जादवाड येथील कोरड्या कालव्यात घेऊन गेलो। त्याचा गळा आवळला, तो मेला की काही कळेना म्हणून त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले। अशा रीतीने कार्तिकचा खून केल्याचे सचिन यांनी कबूल केले। कार्तिक सापडत नव्हता तेव्हा पोलिसांसोबत शोध घेण्याचे सोंग सचिन करत होता। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।